नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे रणजितने आणि त्याचबरोबर गायत्रीने खूप मोठा सापळा रचलेला असतो तेजसला फसवण्यासाठी. आणि तेजससुद्धा या संधीचा फायदा घेणार असतो इथे मानसीपासून दूर जाण्यासाठी. पण इथे आता त्याने स्वतःसाठी स्टँड घेण्याचं ठरवलेलं असतं. आधी त्याने विचार केलेला असतो की मानसी माझ्यापासून दूर निघून गेली किंवा तिने रणजितचा विचार केला तर बरं होईल, म्हणजे नंतर मी माझी लढायला मोकळा. पण इथे त्याच्या कुटुंबियांना जो काही त्रास देण्यात आलेला असतो त्या त्रासाबद्दल जेव्हा तेजसला कळतं आणि त्याच्या काही लोकांबद्दल थोडे गैरसमज असतात, ती सरळ वाटणारी लोक ही खरी गुन्हेगार आहेत, ते आता त्याच्या समोर आलेलं असतं. आणि म्हणूनच तेजसने आता वकिली बुद्धीने एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचे ठरवलेले असतात. रणजित आणि गायत्री या दोघांनी मिळून त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं. हे आता सत्य तेजसच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता रणजितचा पर्दाफाश करायचा, त्याचबरोबर गायत्रीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची, हे आता तेजसने आणि मानसीने ठरवलेलं असतं. तेव्हा मानसी तेजस दोघेजण मिळून इथे रणजितचा डाव ओळखून तो आता उधळून लावायचं ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी प्रेक्षकांनो, इथे तेजसने आता जज साहेबांजवळ विनंती केलेली असते, त्यांना रिक्वेस्ट केलेलं असतं. आणि तेजस म्हणतो की जज साहेब, हे कोर्टामध्ये जे साक्षीदार आणि पुरावे जे सादर केले होते हे सगळं खोटं आहे. मी आता तुम्हाला सांगतोय की हे मला अजिबात मान्य नाही आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतोय की माझ्या विरोधामध्ये इथे खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे सादर केले जात आहेत. त्यासाठी माझं वकीलपत्र मला दुसरं कुणालाही द्यायचं नाही आहे. मला माझी लढाई स्वतः लढायची आहे. मी तुम्हाला विनंती करतो की माझं वकीलपत्र तुम्ही मला द्यावं, म्हणजे मी माझी केस इथे व्यवस्थितरित्या लढू शकतो, मी माझ्यासाठी स्टँड घेऊ शकतो. तेव्हा इकडे जज साहेबांनी आता तेजसची विनंती ही मान्य केलेली असते आणि त्याचं वकीलपत्र तेजसला दिलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत गप्प राहिलेला तेजस एकाएकी कोर्टामध्ये स्वतःसाठी आवाज का उठवतो आणि तो वकीलपत्र रणजितच्या वकिलांना न देता स्वतःला देण्याचं का ठरवतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं तेजसला खोट्या केसमध्ये फसवलेलं असतं आणि याच्यामध्ये गायत्री आणि रणजित या दोघांचा हात असतो. ज्या वेळेला मानसीचा अपघात झालेला असतो त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केलेले असतात. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे रणजित. पण रणजितने पैसे जमा करत असताना स्वतःचं नाव न लिहिता तिथे तेजस प्रभू असंच नाव लिहिलेलं असतं. आणि त्याचं हे प्लॅनिंग त्याने आता तेजसला फसवण्यासाठी ते नाव वापरलेलं असतं. ज्या वेळेला मानसीचा अपघात झाला त्यावेळेला 2 लाख रुपये हॉस्पिटलचे पैसे हे भरले तरी कुणी, तेव्हा तेजसच्या नावाने पेमेंट झालेलं असल्यामुळे सगळेजण त्याला विचारतात की 2 लाख रुपये तुझ्याकडे कुठून आले, मग तू हॉस्पिटलचं बिल कसं काय भरलंस. तेव्हा तेजस खरं सांगतो की माझ्या नावाने दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीने हे भरलेलं होतं, पण कुणीही त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि जेव्हा रिसेप्शनिस्टला विचारतात तेव्हा ती सांगत असते की हे पैसे तेजस प्रभू यांनीच भरले होते. आणि म्हणूनच इथे सगळ्यांचा संशय बळावतो आणि तेजसकडे सगळ्यांची बोटं उघडतात की इथे याचा अर्थ त्यांनी बेकायदेशीररित्या साईन करून फाईल पास करून दिली असेल आणि त्या बदल्यामध्ये त्याने इथे पैसे घेतले असतील. तर इकडे आता त्याच्यावरती खूप मोठा गुन्हा दाखल करण्यात आलेला असतो की याने पैसे खाल्लेले आहेत आणि बेकायदेशीररित्या त्यांची फाईलसुद्धा पास करून दिलेली आहे. तेव्हा इकडे तेजस आधी ही गोष्ट सिरियसली घेत नाही. तो म्हणतो की याच्यामध्ये मला आता खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला आहे, पण या गोष्टीचा एक फायदा होऊ शकतो आणि तो फायदा म्हणजे इथे मानसी मला सोडून जाऊ शकतात. लकी चांप यांचा जर विश्वास बसला की मी खरोखर या गोष्टी मी केलेल्या आहेत, म्हणजे मी खरोखर त्या फाईलवरती साईन करून त्यांच्याकडून पैसे खाल्लेले आहेत, त्यांच्याकडून मी घूस घेतलेली आहे, असं जर त्यांना वाटलं आणि जर त्या रागावून मला सोडून निघून गेल्या
तर बरं होईल आणि त्या रणजितकडे गेल्या तर जास्त बरं होईल असं तेजसला वाटतं. आणि तेजस त्या क्षणासाठी कोर्टामध्ये काहीच बोलत नाही. तो पूर्ण वेळ गप्प बसलेला असतो. पण तो या गोष्टीचा विचार करत नाही की पुढे जाऊन याचे काय परिणाम होऊ शकतात. कारण आता तेजस गप्प बसल्यामुळे त्याच्यावरती जे आरोप करण्यात आलेले असतात, त्याच्या विरोधामध्ये जे साक्षी पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात, ते साक्षीदार आणि ते पुरावेसुद्धा बरोबर आहेत हेच आता कोर्टामध्ये सिद्ध होत असतं. कारण तेजस स्वतःसाठी स्टँड घेतच नसतो. तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नसतो. रणजितने आपल्या वकिलांना बोलावलेलं असतं आणि तेजसची केस लढायला सांगितलेली असते. पण त्याने ही केस लढायला सांगितलेली असते ती जिंकण्यासाठी नाही तर हरण्यासाठी. आणि तेजस त्या वकिलांनासुद्धा काहीही सांगत नाही आणि मानसीलासुद्धा काही सांगत नाही. पण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला तेजस कोर्टामध्ये गप्प बसतो त्याला असं वाटतं की माझ्यावरती आता आरोप होतील आणि जेव्हा मानसी मला सोडून जाईल त्यानंतर मी माझी लढाई लढेन. पण इथे मानसी काही तेजसला या अवस्थेमध्ये सोडून जात नाही. ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते. आणि इथे गायत्री आणि रणजित या दोघांनी प्लॅनिंग करून आता काही माणसं निषेध करण्यासाठी प्रभूंच्या घरी पाठवलेली असतात आणि ती जाळपोळ करतात, त्यांच्या घराची नासधूस करतात. आणि ती निषेध करायला आलेल्या माणसांना मानसीने आता पळवून लावलेलं असतं. आणि ती म्हणते की माझ्या नवऱ्याने काही केलेलं नाही आहे, त्यांनी लाच घेतलेली नाही आहे आणि हे पुराव्यानिशी मी सिद्ध करेन. आणि ज्या वेळेला ते निर्दोष सिद्ध होतील ना त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी त्यांची माफी मागायची. आताच्या आता इथून चालते वा. माझ्या घरातील लोकांना जर तुम्ही त्रास दिला तर एकेकाला सोडणार नाही, तुम्हाला आता एकेकाला इथे चांगलं जाळून मारेन असं आता इकडे मानसी म्हणालेली असते. आणि सगळ्या निषेध करणाऱ्या लोकांना तिने पळवून लावलेलं असतं. इतकी ती आता तेजसच्या बाजूने उभी राहिलेली असते. तेव्हा इकडे आता तेजस काही कोर्टामध्ये बोलायला तयार नसतो. मानसी त्याला भेटायला जाते आणि ती त्याला समजावून सांगते. ती म्हणते की तेजस काय झालं आहे, कसं झालं आहे मला काही माहिती नाही आहे, पण मला खात्री आहे की तुम्ही लाच घेतलेली नाही आहे. त्या पेपरवरती तुम्ही जाणून बुजून सही केलेली नाही आहे. हे सुद्धा मला माहिती आहे की तुम्हाला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. पण एक गोष्ट मला कळत नाही आहे की ऑफिसमध्ये जर तुम्हाला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे, मग आपल्या घरातल्या कपाटामध्ये 2 लाख रुपये आले तरी कुठून? मला हे सुद्धा माहिती आहे ते पैसे तुम्ही ठेवलेलेच नाही आहेत. कारण ते पैसे तुम्ही ठेवले असतेत तर मला आधी भेटले असते ना. कारण कपाट मी स्वतः माझ्या हाताने लावलं होतं. त्यावेळेला पैसे नव्हते आणि ज्या वेळेला तुम्ही कामाला गेला होतात तेव्हाच पैसे कसे काय आले? तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की तेजस, मला गायत्री मॅमवरती संशय येतोय, पण परत मला असं वाटतं की गायत्री मॅम असं का करतील ना. तेव्हा इकडे तेजसला गायत्रीवरतीच संशय असतो की तीच असं करू शकते. आणि मग त्याला आठवलेलं असतं जेव्हा मानसी हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा गायत्रीने त्याला 2 लाख रुपये द्यायला दिलेले असतात. पण तेजस म्हणतो की हे पैसे मला नको आणि ते पैसे हातामध्ये घेऊन ते गायत्रीला परत केलेले असतात. आणि तेव्हा गायत्री ते पैसे हातात न घेता ती रुमालमध्ये घेते आणि तेजसला ते सगळं आता आठवतं. त्याला क्लिक होतं की हे फुल प्रूफ प्लॅनिंगने मला फसवण्यात आलेलं आहे. तेव्हा तो विचार करतो की चला आता घरामध्ये तर गायत्री वहिनीने पैसे ठेवून मला फसवले, ऑफिसमध्ये हे कारस्थान कुणी केलं असेल. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ऑफिसमध्ये शेवटची फाईल तो चेक करत असताना पिवळ्या रंगाची फाईल असताना बॉसने त्याला बोलावलेलं असतं. आणि बॉसने आतमध्ये बोलावल्यानंतर तो एक पेज फक्त राहिलेला असतो आणि मग तेजस येऊन त्याच्यावरती अचानक साईन करतो आणि त्याच फाईलमध्ये आता तो चुकीचा पेपर सापडलेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो की तो पेपर त्या फाईलमध्ये कुणी ठेवला असेल त्या व्यक्तीला आता मला शोधून काढायचं आहे. हे साक्षीदार, हे पुरावे सगळे खोटे आहेत आणि ते मी सादर करेनच आणि ते मी स्वतःसाठी सिद्धसुद्धा करेन. तेव्हा इकडे आता मानसी त्याला जाणीव करून देते की तेजस, तुम्ही गप्प बसताय पण तुम्ही बघताय का घरच्या लोकांची काय अवस्था झाली आहे. निषेध करण्यासाठी काही लोक घरी आले होते आणि त्यांनी आपल्या तात्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आणि दिनेश दादांच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घातला आणि जाळपोळ करत होते. तुम्हाला हे माहिती आहे, हे सगळं सहन करायचं आहे तुम्हाला. तुम्ही गुन्हेगार आहात हे गप्प राहून तुम्हाला सगळ्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे का? याचा अर्थ तुम्ही लाच घेतली आहे? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आणि मग मला काय ते उत्तर द्या. तुम्हाला जेलमध्ये जायचं आहे म्हणजे आधीच तुमच्यामुळे आपल्या घरच्या लोकांची एवढी बदनामी झाली आहे आणि आता तुम्ही खरोखर गुन्हेगार जर सिद्ध झालात तर त्यांना खरोखर बदनामी त्यांची झालेलीच आहे. त्याच्यानंतर अजून लोक त्यांना त्रास देतील. हेच हवं आहे का तुम्हाला राष्ट्रहित?
तेव्हा इकडे तेजस पूर्णपणे गप्प राहिलेला असतो. रणजितला सुद्धा त्याने ओळखलेलं असतं आणि त्याचबरोबर गायत्रीला सुद्धा. तेव्हा एकदा तेजसने गायत्री आणि रणजित या दोघांना बोलताना बघितलेलं असतं आणि त्याला संशय येतो की कदाचित रणजितसुद्धा गायत्रीला सामील आहे. कारण जेव्हा तेजस म्हणतो की मला जर काही झालं तर तुम्ही मानसीची काळजी घ्या, तेव्हा तेजस आता सारखा मानसीकडे बघत असतो आणि रणजितकडे बघत असतो. तेव्हा रणजित म्हणतो की काळजी करू नका, मानसीची काळजी मी नक्की घेईन. आणि त्याला हे सुद्धा आठवतं की तेजस सारखा मानसीचा हात पकडण्याचा प्रयत्न करतोय, तिला आधार देण्याचा प्रयत्न करतोय आणि कदाचित हे सगळं रणजितसुद्धा करू शकतो. तेव्हा इकडे आता दोन व्यक्तींवरती तेजसला संशय आल्यामुळे इथे आता कोर्टामध्ये सगळे साक्षीदार आणि पुरावे सादर केल्यानंतर तेजस गप्प बसलेला असतो आणि त्यावेळेला जज साहेब म्हणत असतात की तेजस प्रभू, तुम्हाला बघितलंत ना, इतके तुम्हाला साक्षीदार आणि पुरावे सादर केले पण तुम्ही एक शब्दसुद्धा बोलला नाहीत, तुम्ही एकसुद्धा शब्द काउंटर अटॅक त्यांच्यावरती केला नाहीत. त्याच्यामुळे तुमच्यावरती झालेले हे आरोप तुम्ही मान्य करताय असं गृहीत धरून तुम्हाला आता शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणतो की थांबा जज साहेब, हे साक्षीदार हे पुरावे सगळे खोटे आहेत, मला अजिबात हे काही मान्य नाही आहे. कारण हे साक्षीदार सगळे खोटे आहेत हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतोय, कुठलाही निर्णय देण्याच्या आधी माझं वकीलपत्र तुम्ही मला स्वतःला द्यावं. कारण मी माझं वकीलपत्र दुसऱ्या कुठल्याही वकिलाला देणार नाही. कारण मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि ते मी माझ्या पद्धतीने करणार. मला फसवण्यात आले आणि मी हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणार आहे असं तेजस म्हणतो आणि जज साहेबांना विनंती करतो. तेव्हा इथे तेजसला कळालेलं असतं की हे सगळं कारस्थान त्याच्या विरोधामध्ये रचवण्यात आले आणि ते दुसरं तिसरं कोणी नाही तर गायत्री आणि रणजित या दोघांनी मिळून केलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच तेजसने रणजितला, गायत्रीला, त्याचबरोबर रणजितच्या वकिलांना सुद्धा काहीही सांगितलेलं नसतं. पण इथे जेव्हा मानसी तेजसचे डोळे उघडते, घरच्या लोकांची जाणीव करून देते, तेव्हा तेजसला कळतं जर आता मी मूग गिळून बसलो तर माझ्या घरच्या लोकांना माझ्यानंतर खूप जास्त त्रास सहन करावा लागेल. मी खरोखर लाच घेतले आणि मुद्दामून मी हे सगळं काम करतोय तर माझ्या वडिलांना म्हणजे प्रभाकर प्रभू आणि माझ्या आजोबा स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू यांच्या आत्म्याला खूपच जास्त वाईट वाटेल. त्याच्यामुळे आता सत्य परिस्थितीची जाणीव मानसीने तेजसला करून देताच तेजसने आता स्वतःचं वकीलपत्र स्वतः घेण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो स्वतःला निर्दोष सिद्ध करणार असतो. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार असणार आहेत. कशा पद्धतीने तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आणि इथे गायत्री आणि रणजित यांचा प्लॅन कशा पद्धतीने उधळून लावणार हे बघणं आता खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो, नवनवीन अपडेट्स बघत राहा. थँक्यू.